अरे कमी वापर पण अस्सल वापर। MDH काश्मीरी लाल मिरची पावडर। सांगली जिल्ह्यात पावसाने उघडीप जरी घेतली असली तरी गेल्या 8 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे आपण पाहू शकता सांगलीतील कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे। आपण सध्या सांगली कृष्णा नदीच्या म्हैसाळ येथील बंधाऱ्यावर आहोत। आपण ही कृष्णा नदी जी वाहत येते ही इथून पुढे कर्नाटकला जाऊन मिळते। सांगली जिल्ह्यातील कर्नाटकला जाणारा हा जो बंधारा आहे तो शेवटचा बंधारा आहे। म्हैसाळ येथे असणारा हा बंधारा संपूर्ण ओसांडून असा वाहत आहे। एकंदरीत पाहिलं तर या ठिकाणी तरुण मुलंसुद्धा मासे पकडण्याचं काम या ठिकाणी करत आहेत। आपण पाहू शकता या ठिकाणी अनेक छोटे मोठे मासे या बंधाऱ्यामध्ये असतात आणि पाण्याची पातळी वाढत असल्यामुळे हे मासे आता बाहेर येताना आपण पाहू शकता आणि या माशांना पकडण्यासाठी ही तरुण मुलं या ठिकाणी पाण्यात उतरलेले आहेत। या ठिकाणी एखादा पोलीस असणं गरजेचं आहे, कारण या ठिकाणी तरुण मुलं आहेत, लहान मुलं आहेत, कुटुंबासमेत या ठिकाणी बघायला येत असतात आणि एखादी घटना घडली तर त्याला जबाबदार कोण हे पण फार महत्त्वाचं आहे। त्यामुळं प्रशासनानं या ठिकाणी एखादा पोलीस नियुक्त करणं फार गरजेचं आहे। एकंदरीत पाहिलं आज जरी पाऊस थांबलेला असला आणि पावसाने उघडीप दिली असली तरी म्हैसाळला जाणारा हा जो बंधारा आहे तो ओसांडून वाहत आहे। आपण पाहू शकता, मी कॅमेरामॅनला सांगेन, समोर दिसतंय ते पलीकडे नदीच्या पलीकडे दिसतंय ते शिरोळला जोडणारा हा रस्ता आहे आणि हा रस्तासुद्धा आता पूर्ण पाण्याखाली गेलेला आहे। एकंदरीत पाहिलं तर ह्या कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झालेली आहे आणि हे कृष्णा नदीचं पाणी हे पुढं असं वाहत कर्नाटक राज्यात या ठिकाणी जात आहे। कॅमेरामन सुजितसोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली।